पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात। चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती। अजित पवारांनी विपश्यना करावी, पहाटे पहाटे शपथ घेतात, नेहमी सत्तेत कशाला जायला पाहिजे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा पुन्हा हल्लाबोल। सिद्धांत शिरसाटांचं उत्पन्न 59 लाख रुपये असताना 67 कोटींचं हॉटेल कसं खरेदी केलं। विट्स हॉटेलचे 5 पार्टनर कोण जाहीर करा। सिद्धांत शिरसाटांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवत अंबादास दानवेंचा आरोप। अंबादास दानवेंनी दलाली करू नये, हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाटांचा पलटवार। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली, मराठी जरी आमची मातृभाषा असली तरी हिंदी आमची लाडकी बहीण। शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याला वाद। बावनकुळे आणि शिरसाटांकडून प्रताप सरनाईक यांची पाठराखण, मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं, शिरसाटांची प्रतिक्रिया। तर सरनाईकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, बावनकुळेंकडूनही सारवासारव। शिंदेंची शिवसेना हा अमित शहांचा पक्ष, प्रताप सरनाईकांनी भाजपचेच विचार मांडला। संजय राऊतांची टीका, तर सरनाईक म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची भूमिका आहे का, राऊतांचा शिंदेंना सवाल। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा तिरकस वक्तव्य। कुणीही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडू नये, मंत्र्यांनी बोलताना थोडं भान ठेवून बोललं पाहिजे। कोकाटेंच्या वक्तव्याबाबत अजित पवार विचार करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीडच्या भाजपमध्ये नाराजी, पंकजा मुंडेंचे समर्थक शंकर देशमुख यांची बीड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानं सुरेश धस नाराज, धस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार।